तुम्ही तुमच्या अंतरंगातली अनेक चित्र सांगताय, मनाची बैठक सांगताय, पण व्यावसायिक दृष्टिकोनातनं विचार करताना कधीतरी असं होतं का सर, की समोरची व्यक्ती सांगत असते आणि ते आपल्या मनाला पटत नसतं, पण मग अशाही वेळेला उत्तम चित्र साकारायचं हा टास्क कसा पूर्ण केला जातो? काय असतं पहिल्यांदा म्हणजे समोरून त्याला लोक कमिशन वर्क म्हणतात, पण माझं नेहमी म्हणणं असतं एखाद्याचं व्यावसायिक आणि व्यावहारिक गोष्टी सोडा, परंतु चित्र तुम्ही करणार हे नक्की झाल्यानंतर ते त्याचं नाही, ते तुमचं असलं पाहिजे. वा वा. म्हणजे कलाकारांनी हे माझं काम आहे असं म्हणून केलं पाहिजे. आणि केवळ माझ्या मनातलं चित्र म्हणून नाही, समोरच्याच्या मनात काय आहे तेही जाणून घेतलं पाहिजे. तर त्यावेळी जेव्हा तो सांगतो की मला असं असं चित्र पाहिजे, आणि जर आपल्याला वाटलं की याच्यावरती चांगलं चित्र होऊ शकत नाही, मग चांगलं काय होऊ शकतं, त्याच्या मनामध्ये आपल्या घरात किंवा आपल्या कलेक्शनमध्ये एखादं बोलकं चित्र व्हावं असं वाटणं, हीच एक जमेची बाजू आहे. आणि हे मी करत नाही असं म्हणून धिडकारलं किंवा दूर केलं तर आपण एक आस्वादक दूर केल्यासारखं आहे. मग त्यावेळी त्याला त्याच्याच विचारामधून असं केलं तर छान होईल, असं आपण करूया का म्हटल्यानंतर तो त्यालाही तयार असतो. कारण का त्याने एक कलावंत म्हणून आपल्या मनातलं काहीतरी आपल्याला पाहिजे जसं चांगलं करून देईल असा विश्वास त्याच्याकडे असतो. तो हेही मान्य करतो की याच्यापेक्षा चांगलं होत असेल तर सांगा. असे अनेक प्रसंग झालेले आहेत आणि त्याप्रमाणे मग मी त्यांना तसं चित्र करून देत असतो. हे सगळं करत असताना काही वेळा आपल्या निश्चयाला सुद्धा काही वेळा मुरड द्यावी लागते आणि तसे प्रसंग घडतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की मी एक चित्र असं केलं होतं आणि ते माझ्या मनानेच केलं होतं की एक कोळ्याचा मुलगा म्हणतो किंवा असा गरीब मुलगा तलावाच्या काठावर बसून गळ टाकून काही घेतोय. तर त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब जे पडतं ना तेच गळाला खेचलं असं ते चित्र आहे. आणि त्याच्या टोपलीमध्ये अनेक तारका पण आहेत. आणि ते इतकं चित्र छान झालं होतं आणि ते गॅलरीत म्हणजे जहांगीर आर्टच्या मान्सून शो मध्ये होतं. ते कोणीतरी विकत पण घेतला, पण ते दुसऱ्या एकाने बघितलं होतं. बरं, ज्यांनी ते विकत घेतलं ना त्या बाईंच्या सासूनी मात्र सांगितलं की, कारण ती गॅलरीवाली होती, तिने विकणार होती ती किंवा असेल, तर तिच्या सासूने सांगितलं हे चित्र असं आहे की तू कोणाला कधी विकू नको. हां. आणि एक गृहस्थ काही दिवसांनी माझ्याकडे आले, ते असं असं तुम्ही चित्र केलं होतं आता आणि ते गॅलरीत विकलं गेलं होतं, पण मला तेच चित्र पाहिजे. तर म्हटलं मी तेच चित्र कधीही करत नाही. आणि तो इतका म्हणजे काय म्हणतो अगतिक झाला होता की असं कसं, त्या चित्रातला विषय आणि माझं जीवन हे मला कुठेतरी साम्य जाणवत आहे. म्हणाला तुम्ही काही करा पण मला तसं परत एक चित्र करून नाही. म्हटलं तसं मी करत नाही, पण कॉपी करत नाही. मी ते चित्र उभं केलं होतं, मी तुम्हाला आडवं करेन आणि थोडासा कलर स्कीम कंपोजिशन बदलेल. ते पण चंद्र गळाला लागला पाहिजे मला म्हणाला. म्हटलं ठीक आहे करतो मी तसं. आणि तसं मी ते चित्र केलं आणि ते एंटायरली वेगळं झालं. त्या चित्राची कॉपी वगैरे असं अजिबात झालं नाही. कारण मी करत असतानाच काही बदल असे करतो की त्या आशयापासून चित्र लांब जाणार नाही याची खात्री करतो. तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ते चित्र पूर्ण झालं त्या माणसाला मी फोन केला. तो म्हणाला मी एका लग्न समारंभात आहे पण मी आलोच म्हणाला. तो जे शेरवानी बिरवानी घातलेला म्हणजे तो नवरदेव नव्हता, परंतु त्या वेशातला आला, टॅक्सीने चित्र घेतलं आणि गेला. म्हणजे ते परत कोणाला तरी विकलं जाऊ नये ह्या ह्याच्याने त्यांनी ते चित्र म्हणजे अशा म्हणजे त्यावेळी कधी कधी वाटतं की आपला जो निश्चय आहे ना त्याच्यापेक्षाही समाजामध्ये एक कलेच्या भोक्ता किंवा कलेचा आस्वादक इतका प्रेम करतोय तुमच्यावरती, त्यावेळी तुम्ही थोडीशी मुरड घालावी असं मला वाटतं. कारण शेवटी त्याला दुखवायचं नव्हतं, कारण तो दुखावला पहिलाच गेला आहे की माझं जीवनाशी निगडीत असलेलं चित्र मला विकत घेता आलं नाही आणि त्याला ते पाहिजे. कारण ज्यावेळी तो आला त्यावेळी ते विकलं गेलं होतं, म्हणून त्याने पत्ता वगैरे घेऊन मग ते आलं. हे असे अनेक प्रसंग होत असतात. आणि अनेक वेळा काही जण सांगतात मला असं चित्र करून पाहिजे तसं पाहिजे. मग त्यावेळी आम्ही त्यांना व्हिज्युअलाइज होईल असं त्याप्रमाणे वर्णन करतो. त्यांना मी पेन्सिल स्केच करून दाखवतो की हे असं असं होईल, असं असं करेल. मग त्याला कळतं की मी जे काही विचार केला ना त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटतंय, नाही नाही हे चालेल असं करा. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.
त्याला एकमेकांची दुःख ओळखता आलीच पाहिजेत, किती वैयक्तिक त्याचं ते जीवन असलं तरी सुद्धा. आणि ही वाईट गोष्ट नाही आहे असं मला म्हणायचं आहे. दुसऱ्यासाठी काम करणं म्हणजे कमर्शियल आणि आपल्यासाठी काम करणं म्हणजे फाईन आर्ट त्याने अभिजात असं नाही आहे. कुठलंही चित्र, कुठलंही कलाकृती अभिजात कधी होते ते सगळं वरच्या निसर्गावर अवलंबून असतं. खरं. त्या सगळ्या गोष्टी अशा काही जुळून येतात की ते चांगलं होऊन जातं. कितीतरी जाहिराती अशा आहेत, चितळ्यांच्या जाहिराती ज्या आहेत ना त्या सगळ्या फाईन आहेत, अभिजात आहेत. खरंय. शेवटी भले मिठाई येत असेल, तेवढा भाग सोडला तर ते हृदयाला स्पर्श करणार आहे. खरंय. ती एक कुठली तरी एक जाहिरात असायची, ती मुलगी प्रत्येकाला भेटल्यानंतर थँक्यू म्हणायची आणि तो म्हणतो मला कशाला थँक्यू म्हटलं, त्या म्हणे मला असा असा आजार आहे, प्रत्येक जण कोणीतरी मला रक्त देतो, कोण माहिती नाही म्हणून मी तो म्हणतो मी तर नाही दिलं. मग ती म्हणते ठीक आहे नेक्स्ट टाइम. म्हणजे हे जे आहे ना हे टच होणार, हे कमर्शियल अप्लाइड नाहीच आहे. खरंय. म्हणजे अप्लाइड आणि फाईन हे केवळ आपण निर्माण केलेले भेद आहेत. दोन्ही गोष्टी त्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. वा. ते काम कलाकाराचं आहे. तर ते काम जमायला लागलं ना की समजायचं की तुमच्यामध्ये प्रभुत्व जे आहे ना हे केवळ कारागिरीचं नाही आहे, हो. तुमच्या विचारांमध्ये सुद्धा ते प्रभुत्व आलेलं आहे. आणि हे सतत यायला लागलं की सतत नवीन काहीतरी, मग ते कधीही तुमच्याकडनं तीच चित्र आणि तोचपणा येत नाही. सर तुम्ही सांगताय माझ्या अंगावर काटा आला मगाशी. ज्या पद्धतीने तुम्ही चंद्र उघडलाय तो आमच्या कधीही प्रश्न काय शब्दांतूनही गळाला लागू शकत नाही, इतकी पाऊस त्या सगळ्या चित्रातल्या आकाशाची आहे. मला ज्ञानोबांची ओवी आठवते सर, की इये शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरात लगे. पण पुढची त्यांनी म्हणली होती ती ओळ जास्ती महत्वाची, की कशी कथा ऐकावी तर त्या कोवळीकेने ऐकावी. आज माझी अवस्था फक्त तेवढी आहे की तुमची मी चित्रकथा त्या कोवळीकेने फक्त माझ्या टोपलीत काही 4 चांदण्या वेचतात का एवढाच प्रयत्न करते. तो चंद्र काही म्हणतात ते अगदी खरं आहे. काय असतं की शेवटी ही एक साधना आहे. खरंय. आणि साधनेचा जे फळ असतं ना किंवा त्याची जे साधनेचा एकंदरीत जो प्रवास असतो ना हा अध्यात्मासारखाच असतो. सर पण मला तत्वज्ञानाची जोड तुम्ही बऱ्याचदा देता, तर मग चित्र आणि तत्वज्ञान ही काय असतं, हे एक माध्यम आहे. जो साधना आणि तपश्चर्या करतो कारण त्याच्याकडे शरीर हे एक माध्यम आहे. पण आम्ही साधना आणि तपस्या करतो त्यावेळी चित्रकला किंवा दृश्यकला हे आमचं माध्यम आहे. ते केवळ माध्यम म्हणून राहतं, पण आमचा उद्देश जो आहे ना तो तिथे पोचण्यासाठी आहे. आणि हे असं असतं म्हणूनच सर्व कलांच्या शेवटी हा तोच आनंद मिळतो, म्हणून रसवयसा हा म्हणून वेदांमध्ये म्हटलाय. कळलं की किंवा त्या दुसऱ्या एका ऋषींनी उद्घोष केला की तदानंद विप्रुण मात्रा व भासोही रसास्वाद, की रसास्वाद हा सुद्धा तोच त्याचाच ब्रह्मानंदाचा अंश देणारा सामर्थ्य ठेवून आहे. हे काय असं म्हणतात कारण त्यापर्यंत पोचून तुम्ही लागलात ना की ते तुम्हाला शक्य होत असतं. एखादा कवी असतो, त्या कवीला तुम्ही सांगता या चित्रपटासाठी या प्रसंगासाठी आम्हाला एक 4 ओळी गीत पाहिजे, तो करून देतो. दुसऱ्या वेळी दुसऱ्या ठिकाणी त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, प्रतिभा आहे, त्याप्रमाणे तो करतो. संतांनी कुठलीही रचना तशी केली नाही. एखाद्या मोठ्या कवीची ही रचना फार चांगली आणि ही थोडीशी ठीक आहे असं आपण म्हणू शकतो, पण संतांच्या कुठल्याही, कारण संत हे नुसतेच कवी कल्पना मांडणारे नव्हते, त्यांचा साक्षात्कारातून ते उत्पन्न आलं. म्हणजे दोघांकडेही कला आहे, परंतु संतांच्या रचनेमध्ये ही रचना गौण आहे आणि ही फार चांगली आहे असं आपण करू शकत नाही. ज्ञानेश्वरीतली कुठली ओळी आपण टाकून देऊ शकतो. आणि अशाच प्रकारचे अनुभव ताई आम्हाला चित्रकलेत सुद्धा येतात. म्हणजे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचा चमत्कार जसा वाटतो ना तसाच काही वेळा चमत्कार आम्हाला चित्रकलेतून जाणवतो. एखादा अनुभव आता उदाहरणच सांगायचं तर उपनिषदाची मी पेंटिंग करत होतो आणि त्यामध्ये अशी उपनिषदांमध्ये गुरुची आणि चेल्याची म्हणजे कठोपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की मानवी शरीर हे रथासारखं आहे, मन हे त्या रथाचे लगाम आहेत घोड्याचे आणि इंद्रिय हे अश्व आहेत. हे गीतेमध्ये पण आलेलं आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलंय की या सगळ्यामध्ये बुद्धी हा सारथी आहे. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी म्हणतात की तुमच्यामध्ये फक्त बाबा वाक्य प्रमाणम असतं, तसं नाही आहे. 5000 वर्षापूर्वी
बुद्धीला सारथी म्हटलेलं आहे. आणि मी ते पेंटिंग केलं की 4 घोडे आहेत, त्याच्या मागे एक असे चाक आहे आणि त्याच्यामध्ये बसलेला एक जण आहे की त्याच्या हातात सगळे लगाम आहेत. आणि ते 4 घोडे मी म्हणजे पंचेंद्रिय केले. अरे वा. हा, तर ते पंचेंद्रिय असे केले की एकामध्ये डोळे केले घोड्याचे, कान केले, त्याच्यानंतर नाक केलं आणि नंतर मग जीभ किंवा त्वचा, जीभ आणि त्वचा, म्हणून ते त्वचा संपूर्ण असल्यामुळे ते 5 इंद्रियासारखं केलं. तर वामनराव देशपांडे, कल्याणचे थोर संत वाङ्मयावरचे, त्यांच्याशी कधी कधी गप्पा मारतो. ते आले आणि त्यांचे सगळं चित्र पाहिलं. तुम्हाला हा क्रम कसा काय आठवला? म्हटलं काय माहिती, करत गेलो. म्हटलं एक एक ते कान दिले, एक डोळे दिले, नाक दिलं. ते म्हणाले नाही. तेव्हा ते म्हणाले की कान आणि डोळे ह्या इंद्रियांचे विषय आपल्यापासून खूप लांब असतात. जिव्हा आणि त्वचा ही मात्र अशी आहेत की त्याचे विषय जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत तो विकार येत नाही. त्यामुळे जे शेवटच्या ह्याला तुम्ही जे दिलंय ना, हे फार महत्वाचं आहे. आणि ते म्हणाले पुढे की इथं माऊली काम करते. आता हे किती सहज घडलं, माझ्या मनात पण नव्हतं. परंतु तुम्ही एकदा तो मार्ग स्वीकारला की उपनिषदावरची पेंटिंग करायची आणि ती जाणून घ्यायची, तो निसर्गच बरोबर काम करून घेतो. ही उपनिषदावरची सगळी पेंटिंग केल्यानंतर ते म्हणाले की आमच्या निवृत्तीचं पण एक करा ना काहीतरी. पण शेवटी गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे. म्हटलं ठीक आहे, करतो. मग मी स्केच केलं की ज्ञानेश्वर बसले बाजूला, निवृत्ती सोपानदेव आणि मग मुक्ताबाई बसलेत आणि ज्ञानेश्वर शांत आहेत. असं चित्र केल्यानंतर मला वाटलं दिस इज टू ऑब्वियस, काहीतरी वेगळं पण आलं पाहिजे. मग नंतर लगेच मी डॉक्टर देगलूरकर, गोब देगलूरकर, ज्यांचा मंदिरशास्त्र आणि शिल्प याच्यावरती गाढा अभ्यास आहे, तर त्यांना मी फोन केला, डॉक्टर तो नेवासाचा पैशाचा खांब तुम्ही बघितला आहे का? म्हणाला हां पाहिलं. मी पाहिलेलं नव्हता. म्हटलं किती मोठा आहे? काय 4-4.5 फुटाचा. बस माझं काम झालं म्हटलं. मग मी ज्ञानेश्वरांचं चित्र केलं, ते सांगतायत. आणि मग ती नेवासाचा जो खांब आहे पैशाचा, त्याला मी निवृत्तीमध्ये कन्वर्ट केलं. आणि मग ते चित्र खूपच छान झालं. त्याचं इमेज तुम्हाला दाखवेन. नंतर मग मी शेवटी सगळ्या चित्रांना ओवीबद्ध पद्धतीने रचना करून मी त्यांचे टायटल्स केले. या चित्राला मी ओवी करणार नाही, कारण ज्यांनी ओवीला जन्म दिला त्यांच्या चित्राला मी ओवी करण्याचा पात्र नाही. म्हटलं आपण त्यांचीच ओवी शोधून काढू. ज्ञानेश्वरी ओपन केली. मी काय वाचलेली नव्हती. आणि मग तर पहिल्याच ह्याच्यामध्ये गुरुस्तवन येतं. आणि त्या गुरुस्तवनामध्ये निवृत्ती माझा आधारू म्हटलेला आहे. तो सांगतोय त्याप्रमाणे मी बोलतोय. इतकी चपकल ओवी मिळाली. म्हटलं माझ्यासाठी हा चमत्कारच आहे. आपण चित्र करतोय, चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याला बरोबर चपकल अशी आपल्याला ओवी 7व्या शतकामध्ये किंवा 12व्या-13व्या शतकामध्ये बनलेली तयार मिळते. हे इथं माऊली काम करते ह्यांच्याप्रमाणे. तर असे अनेक प्रसंग. रामायणाची सिरीज केवळ 4 महिन्यात झाले आहेत. 28 चित्र. मी विचार पण नाही करू शकत, कारण हे म्हटलं कसं झालं मलाही आश्चर्य वाटतं. कारण पहिल्या चित्रावर तारीख आहे, शेवटच्या चित्रावर तारीख आहे. ही 4 महिन्यात कशी काय चित्र तयार झाली? आणि सर प्रत्येक चित्र जेव्हा आम्ही समजून घेतो तुमच्याकडून किंवा ते अनुभवतो ते विलक्षण आहे. म्हणजे जे तुम्ही सांगताय तर त्याच्यातला गजराज जेव्हा दिसतो राम आणि भरतामधला, तो इतका भावून जातो. आणि अनेक म्हणजे त्यातली प्रत्येक चित्रच आम्ही नव्याने पाहावी अशीच आहेत. म्हणजे ती चित्र सुद्धा विषय तर मला ठरले की बाबा संस्कार देणारे जेवढे विषय आहेत तेवढेच फक्त रामायणातले घ्यायचे, कुठलाही चमत्कार घ्यायचा नाही. आणि मग ते चित्रकूटामध्ये राम आणि भरत यांच्या भेटीचं चित्र करताना चित्रपटामध्ये झालंय, सिरीजमध्ये झालंय, त्याच्यावरती किती कॅलेंडर आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मी बघतो कुठेतरी ते पादुका घेतलेल्या त्याने ते दिसतं, नाही तर मग ती गळा भेट दिसते. म्हटलं यापेक्षा वेगळं. मग मी नेहमी विचार करतो की एखादा प्रसंग जो प्रसिद्ध झालेला असतो ना, त्याच्या अगोदर आणि नंतर पण खूप गोष्टी झालेल्या असतात, आपल्याला त्या माहिती नाहीत. आणि मग त्यावेळी मला जाणवलं की
गोयंका गुरुजींच्या विपश्यनाच्या एका लेक्चरमध्ये ते सांगतात हम्म, कि मनुष्य जाति के इतिहास में यह एकमेव उदाहरण है हम्म. कि जहाँ दो भाई झगड़ रहे हैं, किस लिए, मैं नहीं तू राजा तू बन. राजा. म्हटलं बस आपण हेच वा वा. पेंटिंग करायचं. हम्म, तर हे जे असतं म्हणजे तुम्ही काम करायचं ठरवता ना, त्यावेळी तुम्हाला जे काय संचित असतं ना, ते आपल्याकडे सगळा खूप साचलेला आहे. खरंय. फक्त लोहचुंबक नेलं की बरोबर त्याला जे पाहिजे ते खेचून घेतं. त्याप्रमाणे अशा गोष्टी दिसतात. आणि मग मी इथे विचार केला की दोघंही कुठेही बॉडी लँग्वेजमध्ये भेट वगैरे असं काही दाखवत नाहीत. आणि स्केच करताना मी तिकडे सिंहासन केलं, हम्म, कारण त्यांनी म्हटलं होतं सिंहासन घेऊन जातो आणि तिकडेच राज्याभिषेक करून घेऊन येतो. पण तो भरत सांगतोय की तुम्ही बसा याच्यावरती, आणि राम म्हणतो नाही तूच बस म्हण. दोघंही तयार नाही आहेत, पण दोघंही विनंती अशा प्रकारे करतायत की तो आशीर्वाद रूपाने तू कर म्हणून सांगतो आणि हा म्हणतो मी नाही तूच कर. तर हे जे दोघांची बॉडी लँग्वेज तीच ठेवली. नंतर मग माझ्या मनात आलं की परत सिंहासन दाखवलं की ते ऑब्व्हियस वाटतंय. खरंय. म्हणजे चित्र इलस्ट्रेटिव्ह न होता कन्सेप्टपासून दूर जायला लागलं. तर मग ते इलस्ट्रेटिव्ह न वाटतं ते कन्सेप्च्युअल वाटेल असं काय करता येईल. मग गदिमांची ओळ आठवली की का गजाचा भार तुम्ही अश्वपुष्टी लाभता. क्या बात. बस नंतर लगेच आठवलं की ज्यावेळी वारस नसतो त्यावेळी हत्तीच्या सोंडेत हो, हो, माळा हो. देतात, तो घालेल त्याला. तो हत्तीही विचार करताय मी कोणाला माळ घालू. क्या बात. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण चित्र तयार होत असताना हे आपल्या आश्चर्यकारकरित्या होत असतं. खरंय. आणि ही चित्र अशी तयार झालेली म्हणजे अनेक असे मला प्रसंग झालेले आहेत की मला वाटतं की हे होणार नाही, पण होऊन जातं. रामायणाची सिरीज करताना त्याच्यात ते प्रत्येक प्रसंग काहीतरी संस्कार देणारे आहेत असं माझा अट्टाहास होता. आणि त्याप्रमाणे मी विषय घेऊन ते चित्र करत होतो. तर स्वयंवर झाले सीतेचे गीतरामातले अनेक ओळी पाठ आहेत, कारण आम्ही वडील किंवा आम्ही गीतरामायण खूप ऐकायचो त्यावेळी. प्रत्यक्ष बाबूजींची जिथे जिथे कार्यक्रम असायचे तिकडे येऊन ऐकायचो मी. तर स्वयंवर झाले सीतेचे कसं करायचं म्हणून विचार आला त्यावेळी प्रभू रामचंद्र हे, कारण त्यांची पहिलीच ओळ जी आहे ना, आकाशाशी जडले ना ते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. आणि म्हणून मी राम हे इतके उंच केले की ते इन्फिनिटी म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे सगळा आकाशात विरून गेलेला आहे. हम्म, आणि सीता त्यांना माळ घालते असं मी दाखवलं. हम्म. पण ती सीता माळ घालताना हे स्वयंवर आहे, म्हणजे जनकाने जबरदस्तीने केलेलं नाही. ती स्वतःहून माळ घालते आणि म्हणून तिच्या मी टाचा उंचावलेल्या दाखवले त्याच्या. आहा. स्वयंवर करताना माणूस स्वतःहून करत असेल तर टाचा उंचावणार, जबरदस्ती नसेल तर पाऊल पण पुढे टाकणार नाही. आणि रामाच्या हातात मी तुटलेलं शिवधनुष्य दाखवलंय. खाली स्वस्तिक आहे हम्म. आणि दूरवर क्षितिजाशी आकाश खाली आलेलं आहे. आहा. आपलं जीवन हे वैवाहिक जीवन हे क्षितिज आणि जमीन यांच्यासारखं असलं पाहिजे, खरं. जिथं आकाश जमिनीकडे झुकलेलं असतं, जमीन आकाशाकडे गेलेली नसते. म्हणजे राम हा इन्फिनिटिव्ह जरी असला तरी जमिनीकडे झुकणारा आहे. क्या बात. आणि क्षितिजाशी तुम्ही जात राहा, चालत राहा, ते कधीही वेगळं होणार नाही, ते तिकडे लागलेलंच नाही. जीवन हे असं असलं पाहिजे. म्हणजे रामायणातल्या या सीता स्वयंवरातून आपण कुठला संस्कार घ्यायचा असेल तर संसार करताना शिवधनुष्य पेळण्याचे अनेक प्रसंग आले तरी सुद्धा वेगळं होता कामा नये. क्या बात आहे. हा संस्कार त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला. नाहीतर छोट्या छोट्या कारणावरनं मग माहेरी गेली, छोट्या छोट्या कारणावरनं सोडून दिलं, मग डिवोर्स दिला वगैरे, हे भारतीय लक्षण नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते चित्र त्या ठिकाणी अशा प्रकारे केलं की त्यांनी ते आकाश तिकडे जसं वेगळं कधीच होत नाही त्याप्रमाणे या संसारामध्ये शिवधनुष्य पेळण्याचे कितीही प्रसंग आले तरी वेगळं होता कामा नये, म्हणून ते स्वस्ती खाली मी घेतलं होतं. अशा प्रकारे ती सगळी चित्र म्हणजे जनकांनी छोट्याशा सीतेला हातात घेतलेलं आहे, म्हणजे नांगरून ती मिळाली. आणि असं चित्र जे केलं ते चित्र करताना उद्देश तोच होता. आपल्याला रावणाच्या बायकोचं नाव माहिती आहे, दशरथाच्या तिन्ही राण्यांचं, वाली सुग्रीवांच्या पत्नीची नावं माहिती आहेत, सगळं माहिती आहे.
अगदी लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न जनकाच्या बायकोचं किती माहिती लोकांना नाहीये. नाव माहिती आहे? खरंय. माहिती नाही, कारण जनकाने मातृत्व सुद्धा तिला दिलेलं आहे. वा. तिला जानकी म्हटलेलं आहे. सुमित्रेचा मुलगा सौमित्र म्हणतात, कुंतीचा कौंतेय म्हणतात, म्हणून सीतेला कुठल्याही आईच्या नावावर बोललेलं खरंय. नाही. काय वा, वा. काही असेल, परंतु ती कोणाची मुलगी आणि काय माहीत नसताना सुद्धा घरात आणून राजकन्येचा दर्जा देणं हा एक चांगल्या पित्याचा, चांगल्या आईचा आणि चांगल्या राजाचा गुण आहे. ती लक्ष्मी होती, जमीत होते, त्या कथा त्यांच्या पुरतात असू देत, परंतु आजही स्त्री अर्भक बाहेर उकिरड्यावर टाकतात की नाही, हो. याचं कारणच असं आहे, कारण सीतेला लक्ष्मीचं रूप दिलं, भूमिकन्या म्हणून रूप दिलं, परंतु कोण मुलगा बाप आहे आई माहीत नसताना सुद्धा त्या जनकाने आपल्या राजकन्येच्या दर्जा देऊन घरात आणला. हा संस्कार घ्यायच्या ऐवजी आपण त्यांना फक्त देवत्व देऊन टाकलं. म्हणून ह्या गोष्टी आजही घडतात. हे घडू नये असेल तर ह्याच्यातनं संस्कार हाच घेतला पाहिजे अशा पद्धतीने. म्हणून मी हे सांगताना सांगत असतो, मी हे अहिल्या उद्धार सुद्धा ती दगडाची झाली आणि नंतर पाय लावल्याने जादूचे प्रयोगासारखी ती नाही आहे. नाहीये. शिळावत. स्त्रीची चूक असो किंवा नसो, एकदा कलंकित झाल्यानंतर ती समाजापुढे यायला तयार नसते. बरोबर. हे तिचं दुःख कधी समाज जाणून घेत नाही, म्हणून दुर्लक्षित शिलेसारखं जीवन ती जगत होती. खरं. पण विश्वामित्रांनी सांगितलेली कथा ऐकल्यानंतर ती पतित नाही पावनच आहे, म्हणून पुष्पांजली देणारे मी चित्र तर राम दाखवले. मी दगडाला पाय स्पर्श करणारे राम दाखवलेच नाहीत. ती दगडाच्या मागे लपलेली आहे. खरं. आणि मग गौतम ऋषीने दशरथाचा राजपुत्रच जर सर्टिफिकेट देतो तर काय हिंमत आहे परत नाही म्हणण्याची. मला सांगायचा उद्देश हा आहे की आजही ज्या या स्त्री जातीवरती अन्याय होतो आहे त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणं, त्यांचा उद्धार करणं, अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत समाज मनात तयार होत नाही तोपर्यंत तरी दगडाला स्पर्श केल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला ही कथा मी मान्य करायला तयार नाही. त्यांनी तिला स्वीकारावी हे सांगण्याचा धारिष्ट करणारा राम तो त्या ठिकाणी आहे. जादूचे प्रसंग मी शंकराचार्यांच्या बद्दल सुद्धा असंच म्हणतो. ते चांडाळ आला आणि चांडाळाला पाहिल्यानंतर ते अपसर म्हणाले. तो म्हणाला, कुणाला अपसर म्हणतोस? तुझ्यात आणि माझ्यात एकच शिवतत्व आहे त्याला, की तुझा आणि माझा देह मातीचा आहे त्याला? म्हणजे जे अद्वैत तत्वज्ञानासाठी एवढे प्रसिद्ध आहेत ते चांडाळाने सहज विचारलं त्याला. खरंय. पण भक्तांनी लगेच त्याला शंकर करून टाकलं. म्हटलं त्यांनी मनीषा पंचक करताना 5ही श्लोकामध्ये कुठेही शंकराचा उल्लेख केलेला नाही. तो म्हणतो की चांडाळ असो किंवा ब्राह्मण असो, ज्ञान देतो तो गुरु समान असतो. हे 5 श्लोकामध्ये सांगत असताना कुठे शंकराचा उल्लेख केला. आपण कशाला त्याला शंकर करताय? म्हणजे परत तुम्ही चांडाळाला वेगळं करायला मोकळे. ह्या पद्धतीने संस्कारक्षम होऊन जोपर्यंत आपण कथेचे सार जाणून घेत नाही ना तोपर्यंत हे कठीण आहे. म्हणून मी या अनेक अशी चित्र केली आहेत. म्हणजे सिरीज नसतील, एक चित्र पण अशी केलेली आहेत. सती अनुसयाचं पण चित्र केलेलं आहे. कितीतरी टीका करतात, हा कसले हे कसले देव ते विवस्त्र होऊन आम्हाला जेवायला घाल म्हणून म्हणणारे. असं नाही आहे. आपण हे चुकीची कथा पसरवतोय की जे आदिदेव आहेत ते विचार करतायत की ज्यांना माझ्यापेक्षाही देवत्व मोठं ज्या आईला दिलं जातं त्या मातृत्वाचा त्या 3ही देवांना काहीही अनुभव नाही आहे. म्हणून ते मातृत्वाचा अनुभव घ्यायला तशाच सात्विक बाईकडे येत आहेत आणि ती बालरूपाने येतात आणि मग त्यांना ती भोजन दिल्यानंतर काय देते? ह्या तिघांकडे काय कमी आहे? ब्रह्मा विष्णू महेश तिघांकडे कमी काय आहे? काही कमी नाही आहे. वैराग्य त्यांच्याकडे नाही आहे. या तिघांना वैराग्य दिलं तेव्हा दत्त संप्रदाय सुरू झाला किंवा दत्त उत्पन्न झाले. म्हणून आजही मौंजी बंधनामध्ये वैराग्य देण्याचं काम पहिलं आई करते, नंतर मग मौंजी बंधन आणि गायत्री मंत्र बाप देतो. तर हे नाळ तोडण्याचं काम पहिलं आई करत असते. तर हे एवढा उच्च विचाराने एखादी कथा जन्माला आलेली असते किंवा इतिहासात असेल किंवा नाही झाली तुम्ही डोकं आपटून घ्या. पण मला काय म्हणायचं की त्याच्यातनं नेमकं काय सांगायचं आहे तोपर्यंत आपण तो समजून घ्यायला पाहिजे. ह्या पद्धतीने विचार करून चित्र करतो मी आणि मग त्या चित्रांचा जो विषय आहे तर त्याच पद्धतीने मी एक्सप्लेन करतो. मी म्हणतो तुमच्या श्रद्धेला मला काही धक्का द्यायचा नाही आहे, परंतु मी सांगतो की या कथेमधनं जर घेण्यासारखं असेल तर हे आहे.
तुम्ही ते जर घेऊ शकत नसाल आणि केवळ त्या चमत्कारिक गोष्टीवरनं त्याला नमस्कार करत असाल तर काय उपयोग आहे. दोघा भावांचं कोर्टामध्ये सतत भांडण चाललंय का, तर वडिलांच्या हिश्श्यामधला थोडा भाग तुझ्याकडे गेला आणि दोघंही नर्वस करतायत रामचंद्राला की उद्याची केस मी जिंकू दे. तो आसवं गाळेल ना वरती बसून, मी काय केलं नाही हे कशासाठी भांडतायत. ह्या पद्धतीने आपल्याकडे या कथांकडे संस्कार रूपाने बघण्याचं काम झालं नाही. म्हणून ज्यांनी संस्कार रूपाने पाहिलं कथांमधून किंवा ऐकलेल्या आईकडून ते छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. सर तुम्ही इतकं अप्रतिम बोलताय. तुम्ही चित्रा इतकंच शब्दचित्र इतकं सुंदर उभं केलंय की त्याच्यात आम्ही किती आणि काय काय होतावं असं एक उत्सुकता म्हणून विचारू. कृष्णाची अनेक चित्र तुम्ही काढली आहेत, पण एक वेगळं गप्पांच्या ओघात चित्र तुम्ही सांगितलं होतं मला, म्हणजे ते तुम्ही मांडवाशी माझी खूप इच्छा आहे. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही ते चित्र काढलंय तर मला असं वाटतं सर ज्या विषयापासून आपण सुरुवात केली तत्वज्ञानापासून, खरं तत्वज्ञान एका सेकंदात तुमचं अख्खं चित्र बोलून जातं सर. 2-3 चित्र मी कृष्णावरती अनेक चित्र केली. त्यातलं एक पहिलं चित्र म्हणजे मी कृष्णावरती सिरीज केली होती. मला साल आठवत नाही आता, परंतु ती सिरीज केली होती त्यावेळी वडील वरती आले स्टुडिओत आणि म्हणाले की वासुदेव विश्वरूप दर्शनाचं एक चित्र पाहिजे बरं का. तर म्हटलं हां करूया. तर मग ते माझं काम चालूच असायचं. परत कधीतरी म्हणजे अरे काय सुचलं नाही का काय. म्हटलं अण्णा नाही अजून सुचलं, पण मी करणार आहे म्हटलं. आणि मग 10 फूट बाय 8 फुटाचा एक कॅनव्हास आहे, बापरे, ह्याच्यावरती मी स्ट्रेच केला आणि ठेवला याच लाकडी भिंतीवरती. आणि विचार करत होतो काही सुचत नव्हतं. कारण वडील म्हणायचे त्यात काय सोपं आहे, गोरख प्रेसची कितीतरी त्या ह्यांची पण चित्र आहेत, हरे कृष्णवाल्यांची कितीतरी प्रसिद्ध चित्र आहेत. म्हटलं सगळ्यांनी केल्यासारखं आपण कशाला करायचं. नाही पण विश्वरूप पाहिजे म्हणाले. म्हटलं ठीक आहे करतो मी. आणि मग एक दिवशी युरेकासारखं मला चित्र सापडलं मनामध्ये. ते असं की विश्वरूप दर्शन जे कुरुक्षेत्रावरती झालं ते फक्त अर्जुनाला संजय आणि नंतर संजयाना व्यासांनी आशीर्वाद दिला होता की तू इथे बसून जे काय होतं ते सांग. बाकी कोणालाही ते दिसलेलं नाही. आणि विशिष्ट दृष्टी दिली तेव्हाच त्याला ते बघता आलं अर्जुनाला. मग जे आपण पाहिलेलं नाही परंतु केवळ वर्णन ऐकून चित्र करणं म्हणजे ते अंडर एस्टिमेट केल्यासारखंच आहे. तर असं कसं करायचं. आणि मग मी म्हणतो ना की मनात काहीतरी कधीतरी गोष्टी पाहिलेल्या असतात त्या चटकन आठवतात. ते असं आठवलं मला की लिओनार्डो दा विंचीचं प्रदर्शन NCPA ला लागलं होतं, तसं सायन्स सेंटरला लागलं होतं. त्यांची काही ड्रॉइंग्स त्यांची भेट, तसंच त्यांचा एक चित्रपट आहे तो यूट्यूबवरती पण बघता येतो. तो चित्रपट पण दाखवला जातो. आम्ही सगळे मित्र चित्रपट बघायला गेलो होतो. तर तो चित्रपट तसा तर 14व्या-15व्या शतकातल्या सेटवरती येतो सगळा. पण त्याच्यात एक सूत्रधार मात्र टायबी आलेला सहज फिरत असतो. बाकी कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे, पण आपल्यासाठी तो फिरत असतो. बाकी सगळं घोडे हे ते सगळं म्हणजे ते त्या काळातलं. तर लिओनार्डो दा विंची हा उत्कृष्ट शिल्पकार पण असतो. मग एका ड्यूकचं अश्वारूढ पुतळ्याचं काम त्याला मिळतं. आणि ते अश्वारूढ पुतळा त्याचा पूर्ण झालेला असतो, प्लॅस्टरमध्ये तयार असतो. तेवढ्याच दुसऱ्या एका ड्यूकने आक्रमण केले. त्यावेळची जे काय संस्थानं होती तो पुतळा फोडून टाकला. त्यामुळे आपल्याला तो पुतळा बघता, तो निवेदक येतो टायवाला, आपल्याला तो पुतळा बघता येणार नाही. परंतु त्यावेळेचा जो कला समीक्षक होता वसारी, त्यांनी त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. आणि मग तो वसारी येतो तिकडे, मोठी गुंडाळी अशी जी असती भोंडाळी, ते ओपन करतो आणि त्याच्यातनं त्या पुतळ्याचं वर्णन करत असतो. हे पुतळ्याचं वर्णन चालू असताना त्याच्या स्टुडिओची एक खिडकी असते आणि त्या खिडकीमधनं आतमध्ये असलेल्या त्या घोड्याचे फक्त 4 पाय दिसत असतात. म्हटलं आपण हेच करायचं. क्या बात. आणि मी काय केलं, त्या अख्ख्या कॅनव्हासवरती करण्यासाठी म्हणून 2 कृष्णाचे पाय आणि खाली तो छोटासा अर्जुन दाखवला. स्केच केल्यानंतर लक्षात आलं हे विष्णूचे का शंकराचे असं होईल. मग लगेच पेंटिंग करताना त्याचे क्रॉस लेग केले. आणि ते पेंटिंग इतक्या लोकांना आवडलं. वडिलांना तर फारच आवडलं. एग्जीबिशन आपने वो पूरा क्यों नहीं किया. म्हटलं इट इज बियॉन्ड माय कैपेसिटी, तो हम कैसे देखेंगे, आप ट्राय कीजिए मिल जाएगा आपको. म्हटलं जी आपल्याला दृष्टीच नाही आहे त्या दृष्टीची कल्पना करणार म्हणजे इट इज आउट ऑफ माय कॅनव्हास किंवा फ्रेम. असं ते चित्र आता ते माझ्या मित्राकडे आहे
ते त्याच्या मित्राकडे माझे इतकी पेंटिंग्स आहेत की त्याच्याकडे फक्त एंट्री आहे, एक्झिट नाही आहे. कोणी त्याच्या घरी जाऊन बघू शकतं पण चित्र बाहेर येत नाही. क्या बात आहे. तर असं ते चित्र म्हणजे हे चित्र असं जेव्हा तयार होत असतं ना त्यावेळी कळतं की कुठली तरी शक्ती, ती निसर्गाची, कोणी त्याला ईश्वर म्हणा किंवा काही म्हणा, पण ती कार्यरत असते. म्हणजे साधनेचं फळ मिळतं ना ते अशा प्रकारे मिळतं. ही चित्र नुसती इलस्ट्रेटिव्ह नाही आहे. दिस इज नॉट अकॅडमिक वर्क. आज कला क्षेत्रामध्ये अशा प्रकारची चित्र काढली की त्याला इलस्ट्रेटिव्ह म्हणणं, अकॅडमिक म्हणणं, त्याचं अंडर एस्टिमेशन करणं हे मला अजिबात पटत नाही. अरे जे चित्र तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या हृदयापर्यंत भिडतं आणि तुम्ही आमच्या चित्राच्या केवळ अकॅडमीवरती अडकलेला आहात, असं का होत आहे? ह्याचं कारणच असं आहे की आपण त्यातलं गांभीर्य ओळखून विचारच करत नाही आहे. तर अशा पद्धतीने जी चित्र तयार होत असतात ना ती खरोखर आश्चर्य देणारी चित्र होत असतात. सर मला असं वाटतं कृष्णचरित्रात आम्ही अनेक वेळेला कृष्णाची भेट अनेकांची पाहिली आहे, पण तुम्ही पाहिलेली येशू आणि कृष्णाची भेट काहीतरी विलक्षण आहे. त्याचं कारण असं आहे, माझे एक मित्र आहेत श्रीधर साठे म्हणून, त्यांनीच मला एक आठवण फार फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली होती. ते कुठल्या तरी कार्यक्रमाला वसईला गेलेले असतात आणि ते वसईला गेलेले असताना तिथे एका वयस्कर माणसाशी त्यांची ओळख होते आणि ते त्याला घरी घेऊन जातात. कोणीतरी कॅथलिक असतं आणि त्याचं नाव पण कॅथलिक असतं, ख्रिश्चन असतं. तो घरी घेऊन जातो आणि त्यांना तुळईत लाल कपड्यात बांधलेलं काहीतरी दाखवतो. तो म्हणतो आम्ही सामवेदी ब्राह्मण आहोत आणि त्यात अजून देव आहेत, कोणी नसले की ते मी खाली काढतो, त्यांची षोडशोपचार पूजा करतो आणि परत बांधून ठेवतो. तर आमचा मित्र म्हणाला, मशुराश्रम आहे आणि तुम्ही परत येऊ शकता. तेव्हा तो म्हणाला की फसवून किंवा चुकून कशाने का होईना आम्ही परधर्मीय झालो, त्यावेळी आपल्याच लोकांनी दिलेला छळ आठवला तर माझी परत यायची इच्छा नाही. तेव्हा मला ते सांगितल्यानंतर वाटलं की ही चिघळणारी जखम बांधण्याचं काम कोणीतरी करायला पाहिजे, कारण ते आपलेच आहेत. ती जखम कशी बांधायची, कोणी बांधायची, हे तुम्ही आम्ही बांधून होणार आहे का? तर त्यासाठी तशाच प्रकारची मनोभूमिका निर्माण व्हायला पाहिजे. आणि मला ते सहज चित्र आठवलं आणि मी केलं की येशू ख्रिस्त हे क्रॉसपासून एलिव्हेट झालेले आहेत आणि बालकृष्ण आपल्या पितांबराने त्यांच्या जखमा बांधतोय. त्याचं नावच टायटल मी फ्रेटर्निटी, बंधुभाव एवढंच आहे. हे चित्र हा केवळ माझा वैयक्तिक दृष्टिकोन जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये मांडलेली भावना जी आहे ना ती तेवढी विश्वात्मक आहे. कारण येशू ख्रिस्तांबद्दल सुद्धा खूप चांगलं स्वामी विवेकानंद अनेक वेळा बोललेले आहेत. तर हे जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी असं चित्र जेव्हा तयार होत असतं ना, हे चित्र पाहिल्यानंतर माझी कन्या पाया पडली. मला हे तुम्हाला सुचलं कसं? खरं मी कधी हे आपल्या फेसबुक किंवा ह्याच्यावर टाकलं नाही, कारण माझा वैयक्तिक होता, कोणाला आवडेल नाही आवडेल, परंतु ते चित्र खूप बोलकं झालं. तर असं हे चित्र जेव्हा तयार होत असताना त्याला मला वाटतं की केवळ वासुदेव कामत काम करत नसतं किंवा कुठला तरी धार्मिक पुढाऱ्यांनी किंवा धार्मिक मठाधीशांनी सांगितलेला विषय नसतो. हा आपल्यालाच जाणवलेला विषय आहे आणि तो कुठेतरी अमूर्त मनामध्ये होता, त्याला तो व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला. ते तसं जे चित्र तयार होतं, अशी अनेक चित्र झाली, हेच एक म्हणतो मी, अनेक चित्र अशी तयार झालेली आहेत की काय वेळा, परंतु प्रत्येक चित्र तसं तयार होईलच नाही. तर तुम्ही जे आत्ता सांगताय त्या सगळ्यात अमृताचा उल्लेख झालाच आहे. तर अमृताशीच संवाद साधत असताना तिने झरकन एक उल्लेख केला होता की दैवी स्पर्शाने चित्र घडतातच, पण विपश्चनेनंतर आणखीनच एक वेगळी दृष्टी बाबांच्या चित्रात दिसत राहते, असं ती कायम संवाद साधताना म्हणते. तर तो जो भाव आहे सर विपश्चनेचा, तर काय विपश्चनेनंतर काय 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 बदल झाले मौनाविषयी शब्द काय काय सांगणार? विपश्यना म्हणजे 10 दिवस मौन हेच लोकांना माहिती, पण तसं नाही आहे. ते मौन हे त्याच्यातला एक नियम आहे. याचं कारणच असं असतं की आपण बहिर्मुख होऊन इतकं वावरत असतो, कधीतरी 10 दिवस
तर मी असा शरीराला वेळ देऊन बघा मनाला, की मी बाहेरच्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व देणार नाही. आणि मग लक्षात येतं की बाहेरचं बघता बघता जेवढा आपण विचार करतो ना, की जेवढा संवाद, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मौन राहून सुद्धा संवाद चालू असतात. खरंय. आणि ते मौन राहून जे संवाद चाललेले असतात ना, तेच विकारारूपाने बाहेर येतात. बर. कधीही विकार हा बाहेरून येत नाही, तो आतूनच येत असतो. बाहेरचं केवळ निमित्त असतं. हे जेव्हा प्रत्यक्ष लक्षात आलं ना, त्यावेळी त्याचा एक वेगळाच फायदा झाला मला. म्हणजे मी कोण हे कोणीतरी सांगणं किंवा मी चुकतोय हे कोणीतरी सांगणं, यापेक्षा मी चुकतोय आणि मी कोण हे मलाच जाणवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जी काही आध्यात्मिक परंपरा जगाच्या पाठीवर कुठेही चालली, ते मी कोण हे ओळखण्यासाठीच झाली. पण मी कोण ओळखत असताना सुद्धा तू कोण आणि तो कोण ह्याचाच विचार जास्त येतो. आणि हे करणारा मीच असतो हे लक्षात येत नाही. आणि ते विपश्यनेमध्ये मला बऱ्यापैकी शिकता आलं. त्याचा मला उपयोग झाला. आणि त्याचा उपयोग असा झाला की अनेक वेळा प्रत्येक चित्रामध्ये सत्य काय आहे हे मांडण्याची आणि जाणून घेण्याची मला इच्छा झाली. आणि त्यामुळे मी केलं पहिलं शिबिर मी 88 साली. मग 88 साली शिबिर केल्यापासून नंतर ही सगळे विषय संकल्पनात्मक चित्र करायला सुरुवात केली. 88च्या अगोदर मी संकल्पनात्मक चित्र केलेलीच नाहीत. ही सगळी नंतर करायला सुरुवात केली. त्याचं कारणच असं की मला लक्षात यायला लागलं की आपल्या मनामध्ये कितीतरी असे विषय आहेत की जे संस्कारक्षम आहेत, आपल्याला चांगली दिशा देणारे आहेत, समाजाला दिशा देणारे आहेत. असे विषय आपण चित्रित करणं गरजेचं आहे. कोण करणार? माझ्या मनात आला म्हणून केलं असं केवळ नुसतं उडतं उडतं ते कारण नाही आहे. माझ्या मनात आलं खरं, परंतु ते मला संतुष्ट देणारच असं असेल. स्वांत सुखाय जे म्हणतो ना, ते स्वांत सुखाय तेव्हाच असतं जेव्हा ते इतरांना पण सुखाय असेल तरच. नाहीतर ते स्वार्थ सुखाय होतं. पण हल्ली स्वांत सुखाय म्हणून स्वार्थ सुखायला स्वांत सुख म्हणतात. तसं नाही आहे. सुख हे जर खरोखर सुख असेल तर ते जर तुम्हालाही आनंद देणं दुसऱ्यालाही आनंद देणं तरच त्याला सुख म्हणता येतं. नाहीतर केवळ ते सॅटिस्फॅक्शन होतं. तर ते जे आहे ना की मी त्याला मारलं, 2 थोबाडीत दिले आणि मला समाधान झालं, हे नाही आहे तसं. तर हे सुख जे आहे ना ते फार वरची लेवल आहे. तर ती जाणून घेणं हे विपश्यनेमुळे शक्य झालं. आणि त्यात मी, माझ्या शरीराच्या संवेदना आणि माझा श्वासोच्छ्वास याच्या पलीकडे चौथी गोष्ट बघायलाच सांगत नाहीत. कुठल्या देवाचं नाही करायला सांगत, कुठं मंत्राचं नाही करायला. तुमचा श्वास आणि तुमच्या शरीराच्या संवेदना आणि तुमच्या मनात येणारे विचार आणि त्या विचारांना महत्त्व न देता केवळ संवेदनावरती जाणून घ्यायचं. कारण माणूस काय करतो, संवेदना तुमच्या शरीरात चालूच असतात पण मनात मात्र वेगळंच चालू असतं आणि ते शरीरावर उमटत असतं विकार रूपाने किंवा काय. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मला राग आला. राग आल्यानंतर डोळे वटवरून बघितलं, आणखीन नाही सहन झाला, राग तो आणखीन वाढला. मग मी त्याला 2-4 शब्द वाईट बोललो, नाही तर आणखीन झाला. मग नंतर मग तवाडीच मारली, आणखीन झाला तर पिस्तूल घेतलं आणि मारलं. काय झालं? हे केवळ तुमच्या मनामध्ये जे काय चाललेलं आहे ना त्याचा हा परिपाक आहे. मग तो परिपाक तुमच्या मनामध्ये चालू असतानाच तेव्हा त्याला का नाही लगाम घालायचा? पण विचारांना लगाम घालता येत नाही, परंतु संवेदनाकडे बघता येतं तुम्हाला आणि त्याच्यावरती रिॲक्ट न होणं हे तुमचं काम आहे. तर म्हणजे बुद्धांचीच फिलॉसॉफी, बुद्धांची त्यांचीच शिकवण आहे ही. विपश्यना ही त्यांची. त्याच्यामुळे कितीतरी फरक पडतो हे माणसाला प्रत्येकाला 10 दिवसात लक्षात येतं. 10 दिवसात कोणी बुद्ध होत नाही. झाला तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्याला एक गोष्ट लक्षात येते की आतापर्यंत मी बाहेर बघत होतो आणि सगळ्या माझ्या असंतोषाला किंवा संतोषाला बाहेरचं कारण समजत होतो, पण नाही आहे, ते आतमध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी उदाहरण ती इतकी सुंदर दिली. हे मी एवढ्यासाठी सांगतो की ह्या घडणेमधूनच माझी सगळी चित्र जन्माला यायला लागली. म्हणजे बुद्धांना तहान लागलेली असते आणि ते आनंदला सांगतात पाणी आण रे, मला तहान लागली. तर जातो त्यावेळेस एक बैलगाडीचा ताफा त्याच्यातून गेलेला असतो नदीमधून, पाणी गढूळ झालेलं असतं. तो परत येतो, म्हणतं गढूळ झालं आहे सगळं पाणी, म्हणून थांब थोडा वेळ म्हणतो. मग आता जा, आता बघ तळ पाणी मिळतं. आपलं मन हे असं आहे, गढूळ झाल्यानंतर कधीही ते काही घेता येत नाही, ते वाईटच असतं. नितळ होतं ना मग ते सगळं खाली बसतं.
तर ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ना ह्या तुम्हाला जाणवून देतात. आणि अशा प्रकारची जाणीव आणि थिंकिंग प्रोसेस किंवा ज्याला विचार शृंखला सुरू झाल्यामुळे त्याच्यानंतरच्या सगळ्या सिरीजमध्ये मी हेच बघायला लागलो. म्हणजे मेघदूताचं बघताना सुद्धा मी त्याच पद्धतीने पाहिलं, शाकुंतल बघताना त्याच पद्धतीने, उपनिषदाची पेंटिंग करताना त्याच पद्धतीने बघितले. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला दृश्यरूप मला देता आलं. क्या बात. सर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आणखी एक गोष्ट वाटते की जे चित्रात झिरपलंय माझ्या मते तुम्ही घरांच्या भिंतीपासून ते सगळं झिरपवलंय. म्हणजे पहिलं घराचं नाव अयोध्येपासून आता सोतपन्नपर्यंत तर ते तत्वज्ञान इथपर्यंत झिरपलंय सर. म्हणजे सोतपन्न म्हणजे काय? काय आहे की आम्ही चाळीत राहत होतो. हां. आम्ही एकत्र कुटुंब होतं. आम्ही 7 भावंड, आई वडील आजी. तेव्हा एक 10 बाय 10 फक्त खोली होती. नंतर मग कॉलेज संपताना आणखी एक खोली घेतली. झोपडीच होती ती. मग भावाचं लग्न झालं, मग आणखीन एक खोली घेतली. तिसऱ्या भावाचं लग्न, आणखीन एक खोली घेतली. अशा 4 खोल्या. अरे श्रीकांत कुठे? त्या खोलीत आहे. अरे त्या खोलीत म्हणजे कुठे? काहीतरी नावं द्यायला पाहिजेत. म्हणून मग ओरिजिनल आहे त्याला अयोध्या नाव दिलं. माझं जे आहे त्याला इंद्रप्रस्थ म्हणून नाव दिलं. म्हणजे 40 नावं वेगळी आहेत. नंतर श्रीकांतचं जे होतं त्याला हस्तिनापूर दिलं, शिवाचं जे होतं त्याला कैलास म्हणून दिलं. ही सगळी नावं दिल्यामुळे ना आमच्या घरातल्यानाच नव्हे, चाळीतल्यांना पण श्रीकांत कुठे आहे? अयोध्येत आहे. हां, मग ठीक आहे, जातो तिकडे भेटतो याला. म्हणजे असं ही अशी नावं ठेवण्याची परंपरा आमच्याकडे सुरू झाली. नंतर मग विपश्यना वगैरे केली होती. त्याच्यानंतर मग ते विरारचं घर बांधलं. मग त्याला मी श्रावस्ती नाव दिलं. हां. नंतर हे घेतल्यानंतर ह्याला मी तपस्या नाव दिलं. आणि नंतर तिकडे घेतले त्याला सोतापन्न. सोतापन्न ही एक अवस्था आहे बुद्ध विपश्यनेमधली की ज्याला आपण म्हणतो ना की एखादा फ्रिक्शन, त्या अरहंत पदाचं एक फ्रिक्शन, ज्याला आपण निर्वाणाची एक फ्रिक्शन, काही सेकंदासाठी तुम्हाला ती जाणीव होऊन जाते. ती काही सेकंदासाठी असते. पूर्ण तुम्ही अरहंत किंवा निर्वाण पदाला पोचत नाही. त्यावेळी त्याला सोतापन्न अवस्था, म्हणजे श्रुत प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञेच्या स्रोतमध्ये तो आता पडलेला आहे. त्यामुळे आता 7 जन्मामध्ये तो मुक्त होणार एवढं नक्की. तर अशा म्हणून त्याला मी ते सोतापन्न असं नाव दिलं. त्याच्यावरनंच हे डिव्हाइन थर्स्ट म्हणून माझ्या मागे जे पेंटिंग आहे ते त्याच्यावरतीच तयार झालंय की तो तपश्चर्याला बसलेला आहे. अधिष्ठान आहे, हालायचं नाही आहे. अधिष्ठान कसलं आहे तर खाली आग पेटलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी तपस्येला बसता त्यावेळी असंख्य अडचणी येणारच, कारण त्या तुमच्यात निर्माण केलेल्या आहेत. आणि ज्यावेळी आपण तुमची थर्स्ट कशी असली पाहिजे, चातक जसं त्या पाण्याच्या थेंबासाठी बघतो ना त्याप्रमाणे. आणि वीज चमकून ज्यावेळी सत्याचा काही क्षणभर का होईना जाणीव होते त्यावेळी या भिंती सगळ्या कोलमडून पडतात, ज्या कृत्रिम उभारलेल्या असतात तुम्ही. तर ह्या पद्धतीने हे चित्र तयार झालं. हे कशासाठी काढलं? आणि हे मी उपनिषदामध्ये होतं पेंटिंग. उपनिषदामध्ये म्हणजे जे काही गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये विषय आलेले आहेत त्या आधारावरती मी सगळी चित्र केलेली होती. तर ह्या पद्धतीने सगळंच काम करत असताना मी हा विचार करत असतो. म्हणजे शंकराचार्यांचे असतील. आणि खरं सांगू का, जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत केवळ बौद्धिक वेगळेपण आपल्याला जाणवतं. ज्ञानेश्वरांचे हे विचार आहेत, तुकारामांचे हे थोडे वेगळे आहेत, कबीराचे. करत कोणीच नाही आहे. करायला लागल्यानंतर लक्षात अरे सगळे हेच सांगतायत, काहीच फरक नाही. सर आणि तुम्ही फक्त वैयक्तिक पातळीवर नाही, सामाजिक पातळीवरही ते करताय. संस्कार भारतीचे अध्यक्ष म्हणून सर तुम्ही काम करताय. संस्कार भारतीचा मी कार्यकर्ता आहे. अध्यक्ष हे मिळालेलं काही वर्षासाठीचं पद असतं. परंतु ह्याच्यात त्या निमित्तानं तुम्ही काय विचार केला, आता काय कार्य करता? आतापर्यंत जे आम्ही या संस्कार भारतीमध्ये जॉईंट एवढ्यासाठी झालो की कला हे साधन आहे आमचं. समाजामध्ये एक चांगले विचार तिथपर्यंत पोहोचवायचे असतील ते कलेच्या माध्यमातून ते सहज शक्य आहे. एखादं लेक्चर गावोगावी जाऊन देणं आणि एखादं चित्र किंवा एखादी कलाकृती सादर करणं, त्या ठिकाणी गावाने एकत्र येणं, याचा परिणाम जास्त वेगळा आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी कीर्तन होतं, आपल्याकडे नाट्य होतं, यक्षगान होतं किंवा आणखीन काही प्रकार व्हायचे. हे एवढ्याचसाठी व्हायचे की विचार प्रत्येकाच्या मनात रुजवणं आणि विचारांचं बाळकडू शुगर कोटिंग करून का होईना पण लोकांच्या मध्ये उतरवणं, ह्याच्यासाठी हा कलेचा उपयोग झाला.
संस्कार भारतीचा आमचा तोच उद्देश आहे. भारताचा जो मूळ संस्कार आहे ना तो लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर कलेच्या माध्यमातून ते शक्य आहे. म्हणून भीमबेटकाचा शोध लावला ते विष्णू हरिभाऊ वाकणकर, विष्णू वाकणकर म्हणायची त्यांना. तर त्यांनी ही सुरुवात केली. काही चांगली मंडळी होती त्या लोकांनी एकत्र येऊन याची सुरुवात केली. आणि ही सुरुवात केली त्याच्याचसाठी की कला ही केवळ मनोरंजनासाठी नाही, ती संस्कार देऊ शकते. मनोरंजनाने टाईमपास होतो. खूप वेळा कसा आहे रे चित्रपट मध्यंतरापर्यंत ठीक आहे, कसा आहे रे चित्रपट टाईमपासला ठीक आहे. आपल्याला इथे टाईमच नाही आहे आणि टाईमपास चित्रपट बघायला जातो आपण. हे असं का होत आहे? कारण प्रत्येकजण तोच विचार करतोय मी घातले किती आणि परत मिळणार किती, हा त्याचा पहिला उद्देश असतो. तर ह्या पद्धतीने गेल्यामुळे कलेला विशुद्ध रूप जे मिळायला पाहिजे, पोचायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. एखादा चांगला चित्रपट असतो, चांगल्या चित्रपटाची संकल्पना असते, परंतु त्यात ते गाणं आलं पाहिजे, त्याच्यामध्ये तो अमुक डान्स आला पाहिजे, हे आलं पाहिजे, सगळं का तर ते हे सगळं ते जुळवून घ्यायचं आहे. आणि याच्याबरोबर आणखी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही जो अनेक वर्ष उपक्रम राबवताय रविवारचा, तो तर विलक्षण आहे. हां, आता मी जात नाही आहे, परंतु आम्ही सुरुवात केलेली होती की अनेक जण रविवारी म्हणजे जे कोणी कलाक्षेत्रात आहेत ते एकत्र पण काम करायला पाहिजे. काय असतं, तपस्या आणि साधना ही एकट्याने एकांतात करायची असते. ही कुठल्याही कलेमध्ये मान्य आहे, परंतु कधीतरी सगळ्यांनी एकत्र येऊन पण काम केलं पाहिजे. त्याचं एक वेगळं बळ असतं. म्हणून आपल्याकडे साधना आणि तपस्या केल्यानंतर सुद्धा उद्यापन करणं किंवा प्रार्थना करणं आणि प्रसादाचं वितरण करणं यासाठी एकत्र बोलवलं जातं. आरतीला एकत्र एकट्यानेच आरती करायची त्याच्यासाठी नाही आहे, सगळ्यांनी येऊन करा. हे का आहे सगळं? या कलेच्या साधनेमध्ये सुद्धा कधीतरी कलाकारांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आज कलेच्या क्षेत्रामध्ये इंडिव्हिज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की 2 चित्रकार एका कॅनव्हासवर किंवा 2 शिल्पकार एका शिल्पावर काम करत नाही आहेत. का असं झालं आहे? कारण मी माझं ते तुझं, अशामुळे काय झालं की इंडिव्हिज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की एकेकाळी 3-3 पिढ्या किंवा 4-4 पिढ्या काम करून एलोरासारखं उभं राहतं, अजंठासारखं पेंटिंग तयार होतात, कामाक्षी मंदिर किंवा आणखी मदुराई मंदिर ही सगळी रामेश्वरची सगळी उभी राहिली. ही एका कलाकाराचं नाही आहे, सगळ्यांनी आपल्यातला मी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे. अशा प्रकारे आज का होत नाही आहे? याचं कारण कलाकार एकत्र येत नाही. म्हणजे कुठे वर्कशॉप आणि कार्यशाळा जरी लावली तरी मोठ्या कलाकारांना वेगवेगळे रूम पाहिजे, आपापल्या रूममध्ये ते काम करणार, पण संध्याकाळी टेबलावरती एकत्र येतात. ह्याला अर्थ नाही आहे. खरंय सर, तुम्ही आता सांगताना मला तुमच्या अनेक मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी आठवत आहेत. आम्ही सांगत राहतो आम्हाला स्पेस हवे, 10x10च्या खोलीत सर अनेक जण येत आहेत, गर्दी गोंधळात तुम्ही स्वतःचा स्व शोधलायत आणि इतकं मोठं विश्व उभं करून सगळ्या संघर्षाचं सामर्थ्यात रूपांतर केलंय. काय माहिती, कला ही अशी आहे त्याच्यासाठी श्रीमंतीची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की फार मोठ्या किमतीत विकलं गेलं चित्र म्हणजे तो मोठा कलाकार असं नाही आहे. हा सगळा जगातला ऑक्शनचा आणि व्यवहाराचा भाग वेगळा आहे. तो त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. परंतु ज्याला 2 वेळची भाकर पण कठीण आहे, तो सुद्धा वनवासी किंवा आदिवासी आपल्या भिंतीवरती चित्र काढतो. आणि वारली समाजामध्ये एखाद्या भिंतीवरती चित्र नसेल तर त्याला तो नागडी भिंत म्हणतो. हा शब्दप्रयोग त्यांचा आहे, आमचा नाही आहे. त्याला तो कमीपणा वाटतो की हे चित्र नाही आहे या भिंतीवरती. आणि आपल्याकडे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा भिंतीवरती चित्र लावायला तो तयार होत नाही. इट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट, असं म्हणतात. म्हणजे चित्र आपण विकत घेण्यापेक्षा कोणीतरी ते गिफ्ट द्यावं असं वाटायला लागलं आहे. परंतु मी त्याचे पण प्रयोग केलेले आहेत. माझी भिंत आणि त्यावर चित्र, माझी भिंत आणि त्यावर माझं चित्र म्हणत नाही मी, माझी भिंत हा म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. त्या भिंतीवर काहीतरी चित्र असलं पाहिजे. कारण भिंत आणि चित्र याचं एक नातं आहे आणि ते नातं अशा प्रकारे आहे, तुम्ही महिनाभर किंवा 2 महिने चित्र लावा आणि नंतर ते काढा, तुम्हाला ती रिकामी चौकट दिसते. असं ते नातं आहे. आणि प्रत्येक जन्माला आलेल्या चित्राला ना प्रदर्शित होण्याचा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ह्याचा कोणी विचारच करत नाही. आणि त्याच्यामुळे चित्र साक्षरता जेवढी आपल्याकडे व्हायला पाहिजे एवढी झालेली दिसत नाही. मी खूप वेळा सांगतो त्याच्यामध्ये की तुम्ही आज इथून
गेल्यानंतर तुम्ही विचार करा की माझ्या घरातल्या भिंतीवरती काही ना काहीतरी चित्र आवडेल. मला त्यावेळी प्रश्न तर होतात, आम्हाला तुम्हाला तुमची चित्र मी म्हणत नाही मग माझं चित्र लावा. तुम्हाला आवडलेलं चांगलं कॅलेंडर. आता कुठे कॅलेंडरची चित्र मिळतात. म्हटलं तुमच्या घरातल्या लहान बाळांनी केलेलं कुठलंही रेघोटा मारलेलं चित्र माउंटिंग फ्रेमिंग करून लावा. तेव्हा ते मग किती त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो बघा म्हटलं. त्यालाही एकाने हटकलं. आमच्याकडे लहान मुलं नाहीत, मग शेजाऱ्याच्या मुलाचं आणून लावा तर खरं. म्हणजे तुम्हाला फक्त एक्सक्युजेस आहेत. आणि ही चित्र साक्षरता नाही आहे म्हणून भारतामध्येच सर्वात जास्त मी पाहिलं की एकही आर्कोलॉजिकल साईट अशी सापडत नाही की ज्याच्यावरती लोकांनी गिरवटलेलं नाही, नावं काढलेलं नाहीत. हे आपल्याकडे का होत आहे? कारण त्या शिल्पावरती किंवा त्या भिंतीवरती आपण काम करत असताना त्याच्यासाठी मेहनत घेतलेला कलाकार ज्याचं नाव नाही आहे आणि भेट देणारा आपलं नाव लिहून जात आहे. हे सगळं का झालेलं आहे की ही चित्र साक्षरता जेवढी व्हायला पाहिजे ना ती झालेली दिसत नाही. हे मला फॉरेनमध्ये गेल्यानं नाही बघायला मिळालं. कारण ती तेवढी साक्षरता आहे. म्हणजे ते उच्च विचाराचे आणि आपण कमी विचार आपण जाणूनच घेत नाही. हे खरं खूप महत्त्वाचं. साक्षरता आणि शिस्त आपण त्यांची घेतली पाहिजे. कारण कला ही ताई अशी आहे की ती कलाकृतीबरोबर शेवटपर्यंत राहते. खरंय खरंय. म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याकडे मूर्ती भग्न झाली की ती पूजेला पात्र नाही असं समजतात. त्याची पूजा करत नाही. परंतु कलाकारांनी केलेला संस्कार जो आहे ना त्या मूर्तीच्या प्रत्येक तुकड्यामध्ये शेवटपर्यंत कायम असतो. त्याच्यासाठी ती मूर्ती तुटलेली असली तरी त्यांनी केलेली जी कारागिरी किंवा त्याचं जे कलाकौशल्य आहे ते त्या मूर्तीला सोडत नाही आहे. म्हणून आज आर्कोलॉजिकलमध्ये म्हणजे एखादा मडकं ज्यावेळी कुंभार बनवत असतो आणि ते बनवत असताना त्यांनी जे संस्कार केलेले असते अलगद हाताने त्याला आकार दिलेला असतो आणि नंतर त्याला परिपक्व करण्यासाठी भाजलेलं असतं आणि ते मडकं पाणी ठेवण्यासाठी अन्नधान्य ठेवण्यासाठी म्हणून माणूस विकत घेऊन घरी जातो. फुटल्यानंतर त्या मडक्याचा उपयोग नसतो परंतु तुटलेल्या प्रत्येक करला तो त्या कुंभाराने दिलेला आकार कायम असतो. क्या बात आहे सर. कलेचं हे महत्व आहे. कारण कला ही त्या कलाकृतीच्या प्रत्येक रेषेमध्ये आणि प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये कायम असते. हे जाणलं ना की मग त्याची उच्चता कळते. त्यामुळे कलाकारांनी दिलेली प्राणप्रतिष्ठा ही भग्नमूर्तीतही कायम असते. भले मूर्ती पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणांनी किंवा कोणी पुजाऱ्यांनी दिलेली प्राणप्रतिष्ठा वेगळी, ती तुमच्या मनामध्ये प्रमाणे निघून गेली असं तुम्ही म्हणता. पण कलाकारांनी दिलेली प्राणप्रतिष्ठा तिकडून जात नाही. ती शीर्षविहीन असते, हात तुटलेले असतात, सगळं असतात. पण कुठल्या तरी प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी केलेला संस्काराने ओतलेला प्राण कायम असतो त्या ठिकाणी. हे महत्त्व ज्यावेळी आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला कळेल ना त्यावेळी त्याची विचार करण्याची दिशाच बदलायला लागेल. त्यामुळे हे कलेमध्ये सामर्थ्य आहे माणसाला विचार करायला लावण्याचं. आपल्याकडे तेच कमी आहे. म्हणून ही साक्षरता होणं अत्यंत गरजेचं आहे. सर आपण टप्प्याटप्प्याने जो प्रवास बघत जातोय आपण ज्या ज्या वेळेला विकसित होत जात असतो परिपक्व होत असतो तेव्हा अनेक गोष्टींच्या संघर्षालाही सामोरं जावं लागत असतं. मग तो बौद्धिक मानसिक शारीरिक आर्थिक अशा अनेक टप्प्यावरती. तर अशा संघर्षावर मात करताना तुम्ही काय पद्धतीचा विचार करता? तसं पाहायला गेलं तर आमची आर्थिक स्थिती पहिल्यापासून जेमतेमच असायची. आम्ही भावंड 7 आईवडिलांनी किंवा माझ्या धाकट्या भावांनी सुद्धा बऱ्यापैकी मेहनत घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे ती मेहनत मला कधी जाणवू दिली नाही. मला आता फक्त सुद्धा चहा करता येतो परंतु मला जेवणातलं पण काही कळत नाही. पण माझ्या भावांना सगळं जेवण करता येतं. हे सगळं मी चित्रकार आहे म्हटल्यानंतर मला त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी घरच्यांनी घेतली आहे. परंतु तो किती झाला तरी त्यांनी दिलेला असो किंवा मी दिलेला असो कोणाचा तो संघर्ष असतो. म्हणजे आर्थिक अडीअडचणीला खूप कठीण. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी दिवसाला एक चित्र 3 दिवसाला एक चित्र सबमिट करायचं असतं. कॉलेजमध्ये दिवसाला मी 3 चित्र करत असे. घरी आल्यानंतर मी इतरांचे पण पोर्ट्रेट करत असे, भरपूर स्केचिंग करत असे. आर्ट मटेरियल जास्त लागायचं.
तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवून घेणं, हे करणं, हे घरच्यांनी, म्हणजे आमचा संघर्ष हा वैयक्तिक एकट्याचा राहिला नाही. हम्म. आम्ही एकत्र कुटुंब अनेक वर्ष होतो. त्यामुळे तो संघर्ष जो आहे ना, हा मी सगळ्यांनी आपला असल्यासारखा वाटून घेतला. परंतु चित्रकार म्हणून जो काही वेळा संघर्ष करावासं वाटतं ना, त्यावेळी वाटायचं की नोकरी करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो की कमर्शियल आर्टच्या डिपार्टमेंटमध्ये 5 वर्षात मी 2 का 3 वेळाच फक्त पाय ठेवला. का तर मला कमर्शियल व्हायचं नाही म्हणून. हम्म. आणि पेंटिंगचा विद्यार्थी म्हणून फर्स्ट क्लास फर्स्ट डिस्टिंक्शनने पास झालो. माझ्या अनेक मित्रांना कॅलिग्राफी जमायची, अनेक मित्रांना लेआउट कळायची, मला काही कळत नव्हतं. पण पहिली नोकरी म्हणजे गोल्ड मेडल आणि चांगली हातात कला असूनसुद्धा पहिली नोकरी मी कटिंग पेस्टिंग आर्टिस्टची केली. बापरे. आणि मग त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवलं की अशा प्रकारची जी भिंत, व्यावसायिक कला आणि अभिजात कला याच्यामधली जी मी भिंत उभी केलेली आहे, तीच मला घातक ठरली. आपण या दोन्ही गोष्टीचा साकल्याने विचार करता आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हणून मग मी सर्व्हिस केली. 84पर्यंत हॉकिन्स प्रेशर कुकरसारख्या संस्थेमध्ये, ह्याच्यात कंपनीमध्ये काम केलं, इलस्ट्रेटर व्हिज्युअलायझर म्हणून. आणि 84ला ते मॅगझिन जे होतं ते बंद पडल्यामुळे मी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर एका मॅगझिनमध्ये काम करत होतो आणि मग परत माझा असा कलाकार जागा व्हायचा, हे काम करण्यासाठी मी नाही आर्टिस्ट झालो. आणि मग त्यावेळी तेवढा पगार मिळेल अशा प्रकारचं काम माझे वडील शोधून आणून द्यायचे. पण लग्न झाल्यानंतर 4 वर्षाची मुलगी असताना मी परत नोकरी सोडली. अनेकांनी वडिलांना सांगितलं, एवढ्या चांगल्या कंपनीत नोकरी देणारा माणूस नोकरी मिळवण्यासाठी वळतो, सोडली कशी? आमच्या मुलावर माझा विश्वास आहे. पण त्यावेळी मी जे येईल ते काम करायचं. का तर पैसे कमवावेत म्हणून नाही, जो येतोय ना तो मला जोडायचा आहे. मी हे काम करत नाही असं म्हटलं तर तो माणूस मी माझ्याकडून लांब केला. हे जे महत्त्वाचं जे आहे ना, व्यावसायिकता म्हणून नव्हे, परंतु हा एक पुरुषार्थ आहे. तुम्हाला कोणीतरी पोचलं पाहिजे, तुम्हाच्याकडे कोणी एक्झिबिशन केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार येता कामा नये. आणि मग मी माझा वेगळा स्टुडिओ स्थापण्याची सुरुवात केली. अजूनही अनेक विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही तुमचा स्टुडिओ तयार करा, पण तो स्टुडिओ कसा तयार करा? इथे जागेचे भाव वाढलेले आहेत असे मुलं म्हणतात. म्हटलं, तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये कोपऱ्यात इजल उभं राहिलं आणि त्याच्यावर कॅनव्हास उभं राहिलं की दॅट बिकम्स युअर स्टुडिओ. क्या बात. तुमचं जे स्वतःचं म्हणून व्यक्तिमत्व आहे, तुमची जी साधनं आहे, त्याच्यासाठी घरात कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने मग केला की ते अख्खं घर नाही तर नंतर वेगळं तुम्ही स्टुडिओ, पण तो स्टुडिओ करण्याची किंवा मी कलाकार म्हणून माझं एक वेगळं विश्व उभं करण्याची जर तुम्ही मनीषा बाळगली नाही तर ते कधीच शक्य होणार नाही. आणि चॅलेंजिंग म्हणून येत असताना ते काम स्वीकारावं लागतं. तुम्ही चॅलेंज म्हणून, आव्हान म्हणून स्वीकार. पहिल्यापासूनच संस्कार माझ्यावरती असे झाले, चित्र चुकलं म्हणून फाडायचं कधी नाही, चित्र चुकलं म्हणून कधी ते टाकून द्यायचं नाही, ते दुरुस्त कर. नाना म्हणायचे, नानांनी एक दिवशी माझं अर्धवट चित्र बघितलं, हे चित्र तुम्ही अर्धवट कसं? म्हटलं बरोबर नाही झालं म्हणून. मग बरोबर नाही झालं म्हणून टाकून देण्याची सवय लागेल आणि तुझी चूक ही तूच सुधारायची असते, दुसरा कोणी सुधारायला येणार नाही. त्यामुळे ते का बरोबर नाही झालं याचा विचार कर आणि जेवढं होईल तेवढा प्रयत्न कर, ते दुरुस्त कर. मग त्यामुळे मी स्पॉटवरती वॉटर कलर लँडस्केप करताना फेल झालं तर मी त्याला ॲक्रेलिक किंवा पोस्टरमध्ये पूर्ण करत असते. कारण तर ही वेळ कॅश झाली पाहिजे. कॅश झालं म्हणजे इन्कम म्हणत नाही मी, त्याचं फळ मिळालं पाहिजे. ते सोडणं, अनेक चित्रकार मी बघतो, बरोबर नाही झालं की फाडून टाकलं, बरोबर नाही झालं की टाकून दिलं. तुम्ही तुमची चूक सुधारायचं काम कधीच करत नाही. हे एक मोठं आव्हान आम्हाला असायचं. खरा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागायचा की चित्र फेल झालेलं आहे पण ते फेल होणार नाही तसं पूर्ण करणं. एखादी संकल्पना आलेली आहे परंतु ती कधीही पूर्ण साकारता आली नाही तर त्याच्यासाठी संघर्ष करणं. हा संघर्ष जो आहे ना, हा आमचा मानसिक संघर्ष खूप वेळा करावा लागायचा की हे मी करणारा नाही, हे माझं काम नाही, हे जे येईल ते काम स्वीकारायला लागलं. आणि जेव्हा माझं चित्र पूर्ण होतं ना, ते फक्त मी माझं एकट्याचं समजत नाही,
तुम्हाला गंमत सांगतो की एकदा कॉलेजमध्ये मी असं डेमो झाल्यानंतर प्रश्नोत्तरं होत असतात आणि प्रश्नोत्तरं झाल्यानंतर मी म्हणायचो की मग शेवटी आम्ही हे चित्र असं करतो, आम्ही हे तिकडे केलं. ते म्हणाले तुम्ही आम्ही काय म्हणतात? म्हटलं मी आणि बायको आम्ही दोघंही जात असतो आणि त्या ठिकाणी काम करत असतो. सो स्वीट. चित्र जे झालेलं आहे ना त्यात आमचा दोघांचाही परिणाम आहे त्याच्यात त्यांचं हे. तर हे जे आपलेपण असतं ना ते कुठेतरी मांडता आला पाहिजे आणि तो फील आला पाहिजे. हे होणं फार आवश्यक आहे. म्हणजे तिची जी कॉन्ट्रीब्युशन आहे ना ती वेगळीच आहे. कारण आम्हाला कधीच वेगळं पण जाणवलंच नाही. कारण माझ्या कितीतरी कामामध्ये मग तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी ती गेली, परंतु चित्र पूर्ण करणं एवढंच माझं काम असायचं. त्याच्यानंतर फ्रेमिंग करणं, त्याच्यानंतर मग त्याचं बिल करणं, त्याचं ह्या सगळ्या गोष्टी घरात कुठलीही गोष्ट कुठे ठेवलेली आहे ही तिला माहिती असायची. हा जो संघर्ष आहे ना कौटुंबिक संघर्ष हे हे का केलं मी तुम्हाला सांगतो. मला आठवतं आहे एका क्लायंटकडे मी काम केलं होतं आणि मग त्यांना मी फोन करायचो. फोन केल्यानंतर साहब है क्या नहीं है, कहाँ गए मालूम नहीं, कब आएंगे मालूम नाही. हे म्हणजे लग्नाच्या अगोदरची गोष्ट. तेव्हा मी विचार केला म्हटलं आपल्या घरातनं असं कधीही उत्तर गेलं नाही पाहिजे. आपण काय करतो हे कळलं पाहिजे आणि ते आपल्या दोघांचं काम आहे ही जाणीव झाली पाहिजे. तर ह्या पद्धतीने संघर्ष म्हणजे केवळ मोठा संघर्ष वगैरे असं नाही, परंतु या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जुळवून घेणं आणि करणं, काम यशस्वी करणं हे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ह्या तिन्ही त्या बरोबर सांभाळलेल्या होत्या आणि त्यामुळे आमचं दोघांचे बऱ्यापैकी चांगल्यापैकी ट्युनिंग जमायचं. सर तुम्ही त्यांच्यासाठी तेवढंच शेवटच्या काळात केलं. अनेकांकडून लक्षात येतं. तर ह्या सगळ्या संघर्षावर तुम्ही मात केली. हो, कारण शेवटी तिला खूप फील व्हायचं की माझं बाहेर जाणं बंद झालं आहे. माझं आर्ट सोसायटीमध्ये म्हणजे बॉम्बे सोसायटीचं चेअरमन पद होतं ते मला सोडायला लागलं. कारण हे जाणवायचं. परंतु त्याची कॉन्ट्रीब्युशन इतकी म्हणजे तिला काही हालचाल करता येत नव्हती. त्यावेळात सुद्धा ती किती मेमरी तिची पॉवरफुल होती. म्हणजे आदल्या दिवशी का 2 दिवस अगोदर तिने सांगितले अमकी अमकी आपली FD आणि अमकी अमकी NSC मॅच्युअर झालेली आहे. मला त्याला काही कळत नाही. बापरे. पण ते तिच्या मनात असायचं. तर ह्या इतकी मेमरी तिची पॉवरफुल होती. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जुळून आलेल्या असतात ना. म्हणजे आता तो जो पार्ट कमी झाला आहे ना तो सुद्धा आता कसा सावरायचा ही ताकद यावी लागते. ते करायला लागते. जे काय आहे ते करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी खूपशा वैयक्तिक असल्या तरीसुद्धा ह्या कोणाच्याही जीवनामध्ये येत असतात. तुम्हाला जर सावरता आला नाही तर काय म्हणणं आहे त्याच्यात हे. खरं. सर तुम्ही जे चित्रात म्हणत राहता ना की डोळे चेहरा हा बोलका असतो त्यापेक्षा हात बोलके असतात. तुमच्या पाठीशी असणारे अभंग हात केवढे बोलके आहेत हे आज तुमच्या संघर्षाच्या पेक्षा सुद्धा तुम्ही जे सहजीवन जगलाय त्यातनं जास्त कळतं. आणि काय आम्ही चित्रकारांना अनेकांना सांगतो तुम्ही पोर्ट्रेट करता ठीक आहे पण हात जेवढा बोलतो ना तेवढा चेहरा पण बोलत नाही. कसं? इतके एक्सप्रेशन असतात हाताचे. आपल्याला फक्त माहिती नाहीत. आपल्याला फक्त चेहराच बोलतो असं वाटतं पण नाही आहे. हाताच्या कितीतरी हालचाली होत असतात. म्हणजे प्रत्येक हातांच्या हालचालीवरनं समोरच्या माणसाचा मूड कळतो. आणि ज्या चित्रकाराला हात आणि पाय काढता येतात ना त्याला सगळं काय जमतं. सर्वात पहिलं त्याला हात काढता आला पाहिजे. हो असं मी म्हणतो. बर. कारण सर्वात कठीण शरीरामध्ये जे असेल तर हात, त्याच्यानंतर पाय, त्याच्यानंतर चेहऱ्याचा क्रमांक 3रा का 4था आहे. बर. त्याच्या अगोदर ड्रेपरी येते. ड्रेपरी ही सर्वात आणखीन कठीण आहे. मॅनमेड ऑब्जेक्ट हे एकमेव असं आहे की ज्याला नेचर आहे आणि स्वभाव आहे. हो. आपल्याला वाटतं की माणसाची देहबोली त्याच्या पेहराव पण त्याचा स्वभाव म्हणून ओळखला जातो की तो काय कपडे घालतो त्याच्यावरती आणि कशा प्रकारे वावरतो त्याच्यावरती त्याचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे बॉडी लँग्वेज म्हणजे केवळ हाडामासाचं शरीर नव्हे त्याचे कपडे सुद्धा आहे, त्याचं वावरणं सुद्धा आहे. म्हणजे पोर्ट्रेट ही संकल्पना केवळ चेहऱ्यामध्ये मर्यादित नसून ती त्याच्या सगळ्या अवतीभोवती वावरणारी असते. एवढी व्यापकता ओळखता आली पाहिजे आणि हे ओळखण्यासाठी ना खूप काम करावं लागतं. निरीक्षण सतत असावं लागतं तेव्हाच या गोष्टी शक्य होत असतात. आणि ते जेव्हा परिपक्वता
त्याला एंड नाही आहे, एंड नाही आहे. अनेक जण म्हणतात हे हम नाही मानते, पोर्ट्रेट वापस आना चाहिए. म्हणजे आपका दोस्त आने वाला है, आप स्टेशन पे खड़े हैं और दूर मॉब में आपको दोस्त दिखाई देता है, अरे आ गया वो, कैसे पहचाना? किंवा तो पाठमारो आहे काय, कशावरून ओळखलं तुम्ही? तुम्हाला काय त्याचे नाक डोळे सगळे दिसले नाही, तुम्हाला त्यांची जी जी 100 माणसं वावरतायत ना त्याच्यामध्ये त्याची देहबोली तुम्ही लगेच ओळखली. ह्या पद्धतीने बघणं आलं पाहिजे ना. म्हणजे चित्र करत नसताना सुद्धा तुमचा चित्रकार जागा असला पाहिजे. कॉलेजमधनं येत असताना आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर स्केचेस तर करायचोच, पण तेही शक्य नसेल तर समोरच्या माणसाचं मी पोर्ट्रेट करताना कसे पॅचेस मारेन, कशी डेप्थ देईन, तो कलर स्कीम आणण्यासाठी कुठले पिगमेंट्स मिक्स करेन, हा सगळी ही थिंकिंग प्रोसेस चालू असते. कमाल. आणि सर तुमची मेमरी कमाल आहे. मला प्रकाश गाडगेंनी सांगितलं की ते तुम्हाला असं जाणारा एखादा माणूस सांगायचं आणि सांगायचं याचं चित्र काढा आणि तुम्ही तसाच्या तसा काढू आम्ही शकायचं. तो एक्सरसाइज करायचो. बापरे. म्हणजे गेटवेच्या त्या बंधाऱ्यावर बसल्यानंतर तिकडे प्रकाश गाडगे बसले, त्याच्यानंतर दिलीप निमकर म्हणून होता तो बसला, त्याच्यानंतर मी बसलो, त्याच्यानंतर सप्रे बसला. समोर माणूस आला की बघायचा, तो पास होत असतो तेवढंच त्याचा स्केच करायचा आपण, आणि नंतर मग चेक करायचं आम्ही सगळ्यांनी कोणाला कितपत जमलं. हा एक्सरसाइज होता. तर ह्या पद्धतीने बघून काम करण्याची सवय झाली. असे अनेक अनेक गोष्टी केल्या. पुस्तकं जमवायचा छंद होता. पुस्तकं 3 गोष्टीत खर्च झाल्यानंतर मला वाईट वाटत नाही. एक म्हणजे पुस्तकं, दुसरं म्हणजे हॉटेल म्हणजे खाण्याचं, आणि आर्ट मटेरियल. या 3 ठिकाण. बाकी कितीही चांगला चित्रपट असो, बाहेर आल्यानंतर आपण सावलीसाठी ₹200 किंवा ₹5 ₹10 त्यावेळी फुकट घालवले असं वाटायचं. म्हणजे चित्रपट किती चांगला असला तरी, पण पुस्तक खाणं आणि ह्याच्यात ओझं जाणवतं, आर्ट मटेरियलचं, पुस्तकाचं आणि खाल्लेल्या गोष्टीचं. तर त्यामुळे ते अंगाला लागतं असं वाटायचं. त्यामुळे माझ्याकडे ग्रंथसंपदा खूप मोठी आहे, आणि प्रत्येक पुस्तक काही वेळा मिळवलेली इतकी वेगळी कहाणी आहे. ते प्रत्येक पुस्तक मिळवलेली जबरदस्त कहाणी आहे. म्हणजे मी तिकडे खर्च करायचं होते. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय सर. तुमच्या एक एक गोष्टी टिपून घेण्यासाठी आम्हाला एक वेगळं पुस्तक खरंच मनात साठवावं लागेल. फक्त या सगळ्याचा म्हणजे एक बिंदू म्हणतो तसा आहे, आत्ताचा एकूण समुच्चय केलेला बिंदू असा आहे, जे तुमच्याच वडिलांचं वाक्य आहे, ते आम्ही कोरून मनात ठेवावं. जे आधी शंकराचार्यांचं तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक जीव प्रारब्ध घेऊन जन्माला येतो, पण माणूस एकमेव असा आहे की प्रारब्ध घडवतो. रसिको, मी कामत सरांशी बोलत असताना पदोपदी हे वाक्य सातत्याने जाणवतंय किंवा निरीक्षणात सत्य दडलेलं असतं. हे अनेकदा ऐकलेलं वाक्य आज प्रत्यक्षात पाहायला मिळतंय. मला इतकंच वाटतं की आज मनापासून सांगते, माझ्या मनातली ओळ एवढीच आहे की चराचरा रंगविशी रंग तुझा कोण तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. अशी माझी अवस्था आहे. त्यातल्या प्रत्येक गाभाऱ्याला स्पर्श करण्याची माझी खरंच पात्रता नाही सर. जेवढं शक्य होतं तेवढं उलगडण्याचा नक्की प्रयत्न केला. पण आम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही उत्तम गाता, उत्तम बासरी वाजवता आणि उत्तम कविताही करता. तर त्यातल्या तुम्हाला आवडेल त्या गोष्टीने आपण काय मुलाखतीचा समारोप करू. गाणं म्हणतो म्हणजे असं म्हणतात ना, गारगार पाणी अंगावर पडलं किंवा मी गातो. मी बासरी पण मी पुढल्या जन्मासाठी ठेवली, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे बासरी मी वाजवतो आणि मीच ऐकतो, मी कधी वाजून दाखवत नाही. कविता कधीपासून करायला लागलं माहीत नाही. म्हणजे लग्नाच्या अगोदर पण करत होतो, त्याच्यानंतरही जर कविता करत असेल तर तो कवी. लग्ना अगोदर कविता करतो तर त्याला कवी म्हणावं की नाही मला माहीत नाही. परंतु माझ्या कवितेमध्ये खूप वेळा दृश्य जाणीवेला महत्त्व असतं. मी एकच कविता सादर करतो. तसं की आपण रेल्वेने प्रवास करत असतो, पूर्वी पण करत होतो. प्रवास करत असताना तुम्हाला कधी कधी आढळेल की एखादं कुठलं तरी स्टेशन असतं, त्या स्टेशनवर फारसे कोणी उतरत नाहीत, कोणी चढत नाहीत, पण तरी थ्रू ट्रेनने जात असताना गाडी थांबत असते. आणि मग त्याच्या अगोदर किंवा नंतर काही वेळानं अशी काही घरं दिसतात की त्याचे कौलं पण नसतात, काही नसतात, पडकं घर असतं. ज्यांनी कोणी बांधलं ते कुठल्या तरी कारणाने बांधलेलं असतं, त्याची स्वप्न असतात, परंतु ते नंतर ते घर असंच पडीक झालेलं असतं. त्यावेळी मला वाटायचं की
प्रत्येकजण आपल्याला पाहिजे तसं घर बांधत असतं, पण नंतर नंतर ते घर मात्र त्याला नकोसं वाटायला लागतं आणि एकदा तिथला वावर गेला की ते मग त्याची कशी अवस्था होते. खरं. तर त्यावरनं मला भिंत म्हणून एक कविता मला सुचली. बर. तर तेवढीच फक्त मी वाचून दाखवतो. शाबूत भिंत ती अजूनही त्या पडक्या जुन्या घराची, धरुनी विटेशी वीट इथे उभी चवड थरांची. पडल्या बाकी भिंती तिचं संग नसे कुणाचा, विखुरली विटांची रास विस्कटला क्रमसाऱ्यांचा. ना उरले तुळई वासे झडून पडली कौले, सुकलेल्या तणतृणांनी सांधिली लिंपण ठिगळे. सताड उघडी दारे खिडक्याही गजाविण उघड्या, भोके बिजागरींची हरवल्या खेळ्यांच्या बुगड्या. अजूनही दिसती येथे भाग्याच्या जुनाट चाली, उंबरठ्यावर चलनी नाणी ठोकून कोणी मडविली. असतील नांदले कोणी, जन्मले कधी कोणी सरले, असतील इथे बहु हसले, कधी कपाळी रडले. या भिंतीस ठावते सारे, या भिंतीस ठावते सारे, पाहिले सर्व जे घडले, संवाद कुणाकुणाचे भिंतीच्या कानी पडले. जाहल्या गोष्टी विरल्या, जाहल्या गोष्टी विरल्या, गतकाळाच्या गळत्या समयी, उरल्या केवळ जखम्या भिंतीवर ठाई ठाई. रोज दिवस उजडे सांज पांघरे रात्री, शेवाळ करपून पसरे भिंतीच्या अवघ्या गात्री. शाबूत भिंत ती आता त्या पडक्या जुन्या घराची, आठवांची गाथा सांगे प्रत्येक रांग विटांची, प्रत्येक रांग विटांची.